देवघर म्हणजे आपले श्रद्धास्थान, सकारात्मक ऊर्जा आणि दैवी शक्तीचे केंद्र असे मानले जाते. हिंदू धर्मात विशेषतः वास्तुशास्त्र आणि ज्योतिषानुसार मंदिराशी संबंधित प्रत्येक नियम घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकवण्यासाठी असतो. देवघराची पवित्रता राखणे आणि देवांना योग्य विश्रांती देणे फार महत्त्वाचे मानले जाते. आपण देवघरा संदर्भातील नियम कटाक्षाने पाळतो. तुम्ही अनेक देवघरांना दरवाजे पाहिले असतील किंवा काही जण देवघराला देखील पडदे लावतात. तुमच्या मनात याबद्दल अनेक प्रश्न असतील. त्याबद्दल जाणून घेऊया. देवघराला दरवाजा योग्य की अयोग्य? ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रातील नियमानुसार देवघराला दरवाजा किंवा पडदा असणे आवश्यक मानले जाते. जर देवघर स्वतंत्र खोलीत असेल तर त्याला लाकडी दरवाजा असणे शुभ समजले जाते. हा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेकडे उघडणारा असावा, असे वास्तुशास्त्र सांगते. वास्तूनुसार जर देवघराला 2 द्वार असतील तर ते अधिक शुभ मानले जाते. जर काही कारणामुळे मंदिराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला उघडणे शक्य नसेल तर किमान पूजा करताना तुम्ही स्वतः पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे. लक्षात ठेवा, मंदिराचा दरवाजा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला उघडणारा असणे वास्तुदोष मानला जातो. जर देवघर कपाटात, भिंतीतील कप्प्यात किंवा कॅबिनेटच्या स्वरूपात असेल तर त्यावर पडदा लावणे आवश्यक मानले जाते. लोखंडी धातूचा दरवाजा मंदिरासाठी शुभ मानला जात नाही. त्यामुळे मंदिरात शक्यतो लाकूड किंवा इतर सात्विक साहित्याचा वापर करावा. सकारात्मकतेचे संरक्षण, अपवित्रता दूर. धार्मिक मान्यतेनुसार रात्री देवतांनाही विश्रांती घेतात. त्यामुळे रात्री मंदिराचे दरवाजे बंद करणे किंवा पडदा लावणे योग्य मानले जाते. यामुळे देवांच्या विश्रांतीत अडथळा येत नाही आणि त्यांची कृपा घरावर कायम राहते. रात्री वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. अशा वेळी मंदिराचा दरवाजा किंवा पडदा सकारात्मक ऊर्जेचे संरक्षण करतो आणि बाहेरील अपवित्र किंवा तामसी प्रभावापासून देवघराला वाचवतो. ज्याप्रमाणे मोठ्या मंदिरामध्ये दरवाजे रात्री बंद होतात आणि सकाळी उघडतात, अगदी त्याचप्रमाणे घरातील मंदिराचे दरवाजे किंवा पडदा रात्री लावला जातो. देवघराची पवित्रता टिकवणे. जर तुमचे पूजाघर बेडरूममध्ये असेल तर रात्री झोपण्यापूर्वी मंदिरावर पडदा लावणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हा उपाय वास्तुदोष टाळण्यासाठी उपयुक्त ठरतो. घरात कोणी मांसाहार करत असेल किंवा मद्यपान करत असेल तर त्यावेळी मंदिराचे दरवाजे बंद ठेवावेत, जेणेकरून अपवित्रता देवघरापर्यंत पोहोचणार नाही. जर तुम्ही दीर्घ काळासाठी घराबाहेर जाणार असाल आणि नियमित पूजा होणार नसेल तर मंदिर दरवाजे किंवा पडद्याने झाकूनच घरातून बाहेर जावे. थोडक्यात सांगायचे तर घरातील देवघराला दरवाजा किंवा पडदा असणे पवित्रता टिकवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा जपण्यासाठी ज्योतिषी आणि वास्तू या दोन्ही दृष्टीने शुभ आणि आवश्यक मानले जाते.